सांस्कृतिक असेल, कला क्षेत्र असेल, व्यावसायिक असेल, त्याच्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, त्याच्याचबरोबर देशाच्या बाहेर सुद्धा जिथं कुठं मराठी माणसं आहेत त्यांना आपल्याला कसं जोडता येईल आणि जोडून आपल्या महाराष्ट्राची कशी प्रगती करता येईल यासाठी प्रामाणिकपणे काम करणारे सचिनजी इटकर, त्याच्याचबरोबर अध्यक्ष BMCC महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना श्री अरुण भाऊ, त्याच्याचबरोबर त्यांच्या अभ्यासाचा अनुभवाचा फायदा आपल्या या संस्थेला खूप मनापासून होतो असे तज्ज्ञ संचालक श्री ॲडव्होकेट प्रसादजी परब, संचालक सौ मनीषाताई, कोषाध्यक्ष कुलकर्णी साहेब, उपाध्यक्ष सुभाष भाऊ कर्णिक, भंडारकर साहेब, जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये अनेक वर्षापासून कार्य करत आलेले आहेत आणि आम्हालाही त्यांनी खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं व उपस्थित असणारे सर्वच आपल्या या संस्थेचे सदस्य, मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे नागरिक बंधू आणि भगिनींनी, पटवर्धन साहेबांचं भाषण मी ऐकत होतो. राजकारणामध्ये असल्यामुळे प्रत्येक शब्दाकडे माझं लक्ष होतं. त्यांनी सांगितलं सहकार क्षेत्र हे महत्वाचं आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून अनेक लोकांना आपल्याला सेवा देता येते. ते मला काही प्रमाणात योग्य वाटलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हणूनच मोदी साहेबांनी आणि अमित शाह साहेबांनी या क्षेत्राकडे लक्ष दिलं. ते खरं आहे, या क्षेत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि त्या अनुषंगानेच कदाचित त्यांनी तसं या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केलं. आणि सहकार क्षेत्र असं आहे, त्याच्यामध्ये खूप राजकीय बोलून चालणार नाही. कारण या देशामध्ये आणि खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्याच्याचबरोबर कर्नाटकात, काही प्रमाणात गुजरातमध्ये, या 3 राज्यामध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. कोऑपरेटिव्ह सेक्टरमुळे लोकशाही टिकते, लोकशाही जिवंत राहते आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना लोकशाही टिकली पाहिजे अशी प्रामाणिक इच्छा या देशातल्या सर्वसामान्य लोकांची, आमची आणि सगळ्यांचीच आहे. काही लोक असतात त्यांना थोडासा वेगळी भूमिका असते, पण शेवटी या देशामध्ये संविधान महत्त्वाचं असल्यामुळे आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला तिथं दिला असतो. पटवर्धन साहेबांना जेव्हा केव्हा मी भेटायचो, चर्चा करायचो, क्रिकेटबद्दल ते बोलायचेच, पण क्रिकेटबद्दल बोलत असताना सहकार क्षेत्राबद्दल जरा जास्तच बोलायचे. म्हणजे म्हणतात ना, एखाद्या असोसिएशनवर जे काम आपण करतो त्याच्यावर खूप मनापासून आपण प्रेम करत असतो. आपली पुरी ताकद, एनर्जी, पूर्ण लक्ष, पूर्ण वेळ एखाद्या संस्थेला आपण जेव्हा देतो तेव्हा त्या संस्थेबद्दलच जास्तीत जास्त तिथं आपण बोलत असतो. तशी काही ती परिस्थिती आमच्या पटवर्धन साहेबांची आहे. आपली ही जी सहकारची संस्था आहे त्याच्यावर पटवर्धन साहेबांचं खूपच जास्त प्रेम आहे. म्हणजे आम्ही क्रिकेटमध्ये सरांना म्हणायचो, साहेब जरा क्रिकेटबद्दल तुम्ही सांगा. ते काही 4 गोष्टी सांगायचे, त्याच्यात ते कदाचित खूप राजकीय लोकांना भेटल्यामुळे एक राजकीय स्टेटमेंट टाकून द्यायचे की नाही तुम्ही आहात ना, क्रिकेटबद्दल चांगलं होऊन जाईल, काही टेन्शन नाही. आणि मग एक सहकार क्षेत्राचा विषय झाला, क्रिकेटचा विषय झाला, तर तिसरा त्यांचा जो आवडतीचा विषय असायचा ते म्हणजे झाडं. जिथं कुठं मोकळी जागा दिसेल तिथं ते म्हणतात नाही झाडं लावली पाहिजे. इथं पण
जसं आपण वेगळ्या पद्धतीने एखाद्या कार्यक्रमाचं इनॉग्रेशन करतो, उद्घाटन करतो, फार सुंदर अशी पद्धत इथं आपल्या संस्थेच्या मदतीने सुरू केलेली आहे, ते म्हणजे झाडाला पाणी देणं. याचा जो संदेश जातो, चर्चा होते, म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं जे आपलं मोठं स्टेडियम आहे गावंजेला, त्याच्या मागे जो डोंगर दिसतो, तो डोंगर पूर्वी थोडासा खडकाळ आणि काळा दिसायचा. आता जो काही तो हिरवा दिसतो, त्याचं प्रमुख कारण आहे म्हणजे आमचे पटवर्धन साहेब. आहेत ना, त्या संस्थेना मी भेटलो नाही म्हणून आम्हाला तुमचाच चेहरा दिसला म्हणून मी तुमचं नाव घेतलं. खरं तर BMC मध्ये मी काही वेळेस आलेलो आहे, जास्त येऊ शकलो नाही, कारण का इथं अभ्यासू लोकच येतात असं मला कळालेलं आहे. जेव्हा माझी 12वी झाली तेव्हा चांगले पर्सेंटेज मिळाले होते, अभ्यास मी खूप चांगला केला होता, कारण का मी मुलांच्याच शाळेत होतो, हॉस्टेलमध्ये होतो, त्यामुळे डिस्ट्रॅक्शन काहीच नव्हतं, अभ्यासच फक्त करत होतो. आणि मग मला संधी इथं मिळत होती, खरं तर ते घ्यायला पाहिजे होते, पण असं वाटलं की एक्सपोजर मुंबईला थोडंसं जास्त मिळेल, कारण माझा मित्रपरिवार सगळा पुण्यातला, आणि मला असं वाटायचं की मी जर पुण्यामध्ये ॲडमिशन घेतलं तर शाळेत कमी, कॉलेजमध्ये कमी आणि मित्रांबरोबर जास्त तिथं मी दिसेल, म्हणून कदाचित निर्णय घेत असताना माझ्या आईवडिलांनी सुद्धा सांगितलं जरा मुंबईला जा, जरा एक्सपोजर घे, कारण का या कॉलेजला जो काही इतिहास आहे तो खूप मोठा आणि खूप चांगला आहे. याच्यामध्ये अनेक मोठे मोठे लोक त्यांनी अभ्यास केला, त्यांनी शिक्षण घेतलं, संस्कार घेतले, आणि संस्कार घेऊन आपापल्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलं. म्हणजे माझे आजोबा आदरणीय पवार साहेब 1958 ते 62 कदाचित इथं असते, आणि त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र म्हणजे पुनावाला साहेब, विठ्ठल शेठ मनियार साहेब, आणि त्यावेळेस कॉलेजचं इलेक्शन अलाउड होतं, आणि मग वातावरण वेगळंच असायचं असं पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं. आणि त्यांच्या या संस्थेबद्दलच्या आठवणी खूप सुंदर आहेत, खूप चांगल्या आहेत, आणि त्यावेळेसपासून आत्तापर्यंत या संस्थेली एज्युकेशनची क्वालिटी ही उत्तम ठेवलेली आहे. उत्तम असं नाव आपल्या या संस्थेचं आहे. अनेक मोठे मोठे म्हणजे नाईक साहेब आहेत, रवीजी पंडित, ज्यांनी IT सेक्टरमध्ये खूप मोठं काम केलं, खूप नाव कमवलं, दुर्दैवाने आज आपल्यात ते नाही आहेत. असे मोठे मोठे लोक, कदाचित 4-5 नावच मी तुम्हाला सर्वांना सांगितले, पण असे हजारो लोक आपल्या या संस्थेत आलेत, शिकलेत आणि मोठे झाले. त्यावेळेस शिकता आलं नाही तरी मध्ये आधे आम्ही मॅनेजमेंटला फोन करतो ॲडमिशनच्या बाबतीत, पण मॅनेजमेंट पण फार हुशार, ते आम्हाला सांगून टाकतात की मॅनेजमेंट कोट्यामध्ये सुद्धा आम्ही तिथं मेरिट लावलेलं आहे. त्यामुळे आमच्याकडे येणारे खूप हुशार लोक असल्यामुळे कुठं 60, 65, 55 वाले होते, पेपर देत असताना बहुतांश आजारीच पडायचे, आणि मग अशा लोकांची ॲडमिशन इथं आमच्याकडनं झाली नाही. आणि असं स्ट्रिक्ट असल्यामुळेच मला असं वाटतं की ही क्वालिटी आपल्याला तिथं मेंटेन करता आली. त्यामुळे एज्युकेशनच्या ज्या काही संस्था आहेत तिथं ज्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं हे महत्त्वाचं आहेच. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये सहकार हा जो काही विषय आहे तो खूप सोपा आहे असं नाही, तसा सोपा आहे पण त्यात लक्ष घालावं लागतं, तसा तो अवघड पण आहे. आणि मग सहकार क्षेत्राबरोबर आपलं हे BMCC कॉलेज जर जुळत असेल आणि एकत्रित असा कार्यक्रम घेत असेल, खऱ्या अर्थाने हे कौतुक केलं पाहिजे. पटवर्धन साहेबांनी मला सांगितलं की एक कार्यक्रम आम्ही घेत आहोत युवांच्या बाबतीत. सहसा AI बद्दल एखादा कार्यक्रम असला असता, बिझनेसबद्दल असला असता, नाहीतर शिक्षण आणि असे काही वेगळे, क्रिकेट, स्पोर्ट्स, म्युझिक, तर हजारोमध्ये आमचे युवा वर्ग इथे येत असतो. पण सहकार क्षेत्राचा कार्यक्रम जो आहे त्याच्यात युवांचा प्रतिसाद, मला असं वाटलं की आपणच फक्त स्टेजवर असून पुढं कुणीच नसेल, पण तुम्ही जो कार्यक्रम प्रामाणिकपणे घेतला, तुमच्या संस्थेने घेतला, आणि त्याचं जे काही तुम्ही लोकांपर्यंत ते घेऊन गेलात, काहीतरी युवा इथं दिसतात, ते फार महत्त्वाची, खूप मोठी गोष्ट आहे. कारण युवा क्षेत्रामध्ये कोऑपरेटिव्हबद्दल तेवढा ओढा नाही, तो खऱ्या अर्थाने असला पाहिजे. कारण
कोऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये आत्ता आपण काय चर्चा करतो, शेअरिंग इकॉनॉमी शब्द खूप भारी दिला आहे. म्हणजे शेअरिंग इकॉनॉमी असे मोठे मोठे शब्द आपण तिथं वापरतो आणि मग त्याच्यामध्ये आपण उबर, एअरबीएनबी अशी काहीतरी चर्चा करतो. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी शेअर करतो, कधी इन्फ्रास्ट्रक्चर शेअर करतो, कधी आपण तिथं बिझनेस शेअर करतो. आणि मग ही ज्या शेअरिंग इकॉनॉमी हा जो कॉन्सेप्ट आज खूप मोठा आपल्या सर्वांना वाटतो, कारण का असे मोठे मोठे IPO झाले, मोठे मोठे बिलियनियर्स आपल्याला बघायला मिळतात जे या इकॉनॉमीमध्ये आत्ता काम करतात. पण कदाचित बऱ्याच लोकांना असं वाटत असेल ही शेअरिंग इकॉनॉमीची सुरुवात आत्ताच गेल्या काही 3-4 वर्षामध्ये झाली. तसं नसून तुम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टरचा अभ्यास केला तर ही जी काय शेअरिंग इकॉनॉमी आहे ती आपल्या देशामध्ये 100पेक्षा जास्त वर्षांपूर्वी तिथं कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या माध्यमातून ही सुरू झालेली आहे. याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी आपण जर आणल्या तर नक्कीच याच्यामध्ये बदल काही आपण करू शकतो. जसं आल्या आल्या आम्हाला पटवर्धन साहेबांनी सांगितलं, आमचे केन कमिशनर साहेब कुठे गेले, तोष्णीवाल साहेब जॉईंट डायरेक्टर होते आणि त्यांनी आम्हाला लगेच सांगितलं की आता आम्ही बदल करतो. म्हणजे गेटवर यायच्या आधीच नवीन टेक्नॉलॉजीची चर्चा झाली की ऑडिट हे आता आम्ही ऑनलाईन केलेलं आहे. पुणे चॅप्टर जो तुमचा आहे, जो काही विभाग आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही ऑडिट ऑनलाईन करता आणि मग आता तुम्ही अख्ख्या राज्यामध्ये त्या पद्धतीचं ऑडिट करणार आहात. ऑडिट ऑनलाईन जर तुम्ही करत असताल, टेक्नॉलॉजीचा वापर तिथं केला असेल, मला असं वाटतं की प्रायव्हेट सोडा कुठलंच नसेल, कदाचित तुम्ही जे सहकार क्षेत्र आहे आणि तुमची जी असोसिएशन असेल आणि तुमच्या माध्यमातून जे इतर तुमचे मेंबर असतील हे कदाचित फार प्रायव्हेट कंपनीपेक्षा खूप ॲडव्हान्स्ड असं म्हणावं लागेल, कारण की खूप चांगलं स्तुत्य असा उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे ऑनलाईन ऑडिटचा. याच्यात बऱ्याच काही गोष्टीत बऱ्याच टेक्नॉलॉजीज त्या येत्या काळामध्ये आपण बघू. आता सहज मी सरांशी बोलत होतो की किती मेंबर आहेत, त्यांनी सांगितलं 1,25,000. मी तेवढाच अभ्यास केला होता. हो ना, संस्था. आता याच्यामध्ये संस्था किती आहेत तर 1,25,000 आणि मग लगेचच त्यांनी आम्हाला सांगितलं अपार्टमेंट या करीबन 2 लाख आहे. मध्ये मेंबरची संख्या किती होते तर 3,25,000. 3,25,000 मेंबर बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्यामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या जर आपण काढली, हा सगळा आकडा 3-3.5 कोटीपेक्षा जास्त जाऊ शकतो. आणि मग 3-3.5 कोटी लोकांवर तुमचा डायरेक्ट प्रभाव आहे. तुम्ही जो कुठला निर्णय तिथं घ्याल त्या निर्णयाचा फायदा हा एवढ्या लोकांना तिथं होत असेल तर बघा तुमच्या संस्थेची ताकद किती मोठी आहे. म्हणजे या देशातली सगळ्यात मोठी या क्षेत्रामध्ये, शहरी क्षेत्रामध्ये काम करणारी जर कुठली संस्था असेल तर तुमची महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण सोसायटी ही संस्था आहे. म्हणजे हे आकडे सांगितले पाहिजे, एवढी मोठी संस्था, एवढी मोठी ताकद आहे तुमची. म्हणूनच कदाचित मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं लक्ष तुमच्यावर आहे. पण तरीसुद्धा अनेक लोकांनी या क्षेत्रासाठी चांगलं काम केलेलं आहे. तुम्ही जर बघितलं तर या क्षेत्रामध्ये म्हणजे पद्मश्री विठ्ठलरावजी विखे पाटील साहेब असतील, मेहता साहेब असतील, यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, वसंतदा पाटील साहेब असतील आणि त्यानंतर आत्ताच्या नजीक काळामध्ये आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा खूप मनापासून या क्षेत्रासाठी काम केलं. अजितदादांचं सुद्धा लक्ष या क्षेत्रावर खूप चांगलं होतं. या कोऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये काय काय येतं, म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट असेल तर हे तुमचं क्षेत्र आहे अर्बन, ज्याच्यामध्ये या सगळ्या सोसायट्या येतात. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं बँकिंग सेक्टर आहे, दूध आहे, साखर आहे, मत्स्य आहे, पोल्ट्री आहे, अजून काय असेल सिल्क आहे. म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे. त्यामुळे याची कोऑपरेटिव्ह सेक्टरची व्याप्ती ही आपण बघितली तर खूप महत्त्वाची आणि खूप मोठी आहे. आणि आदरणीय पवार साहेब म्हणायचे की सहकार म्हणजे फक्त संस्था नव्हे, सामान्य माणसाला आर्थिक आणि सामाजिक निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणारी लोकशाही व्यवस्था आहे. म्हणजे उद्या जर तुमच्यावर अन्याय झाला, समजा हे कॉलेज आहे, या कॉलेजने एका विद्यार्थ्यावर अन्याय केला आणि मग त्या विद्यार्थ्याने ठरवलं की नाही आता या कॉलेजला बघतोच, म्हणजे या कॉलेजमध्ये होत नसेल बाकी कॉलेजमध्ये होत असेल, आणि तो एकटाच तिथं आंदोलन करत राहिला, बोलत राहिला, तर त्याला काही ताकद राहत नाही.
पण मग असं 100, 200, 300 मुलं एकत्रित आले आणि एकत्रित एखाद्या चांगल्या विषयासाठी लढले तर 100% न्याय हा द्यावा लागतो. तसंच सहकार क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं, समजा कोऑपरेटिव्ह शुगर इंडस्ट्री आता जर आपण उदाहरण घेतलं तर साखर क्षेत्रामध्ये बहुतांश जे काही शेतकरी असतात ते कुठेतरी निश्चिंत असतात की कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आपल्यावर अन्याय होणार. ठीक आहे, काही संस्था ह्या चुकीच्या असतात, खराब असतात, त्यात करप्शन होतं, पण काही संस्था ह्या चांगल्या आहेत, त्यामुळे त्यांचं भाग भांडवल तिथं असतं, मालक हे सगळे शेतकरी असतात आणि मग त्या मालमत्तेवर टोटल कंट्रोल हा शेतकऱ्याचा असतो इलेक्शनच्या माध्यमातून. आणि मग त्याच्यावर तसं बघितलं तर शेतकऱ्यांना कधी अन्याय होत नाही. आणि जर त्या कारखान्याने रेट योग्य पद्धतीचा दिला नाही तर सगळे शेतकरी एकत्रित येतात. दुधाच्या बाबतीत सुद्धा रेट योग्य पद्धतीचा दिला गेला नाही, सगळे शेतकरी एकत्रित येतात. तसंच हाऊसिंग सोसायटीच्या बद्दल सुद्धा जर उद्या जाऊन रिडेव्हलपमेंट बद्दल तुम्ही विचार करत असाल आणि एकच माणूस बोलला की आता मला माझं घर रिडेव्हलप करायचं, होत नसतं. सोसायटी म्हणून तुम्हाला एकत्रित यावं लागतं, एकत्रित बसावं लागतं. मग कोणाशी बोलायचं, कोणाशी चर्चा करायची, मग कुठला डेव्हलपमेंट कंपनी तिथं आणायची, मग किती टक्के आपण घ्यायचे, 50% घ्यायचे, 55% घ्यायचे, 60% घ्यायचे, अशी एकत्रित चर्चा करावी लागते. आणि मला असं वाटतं की किती 70%पेक्षा जास्त मेजॉरिटीला होऊन जातं. म्हणजे 51%. उद्या जर अध्यक्ष असेल तर खूप ताकदवाने पैसावाला आहे, त्याने जर ठरवलं की नाही आता रिडेव्हलपमेंट करायचा, करूच शकत नाही. त्याला 51% मतदान व्हावं लागतं, मग तिथं रिडेव्हलपमेंट होऊ शकतं. ही कोऑपरेटिव्हची ताकद आहे. म्हणजे तुम्ही एकत्रित आला तर काही होऊ शकतं. आज सुद्धा आम्ही जेव्हा लढतो, रस्त्यावर जेव्हा येतो, एकटंच लढत बसलो तर काही महत्त्व नाही. हजारो लोक एकत्रित आलं तर सरकारला कुठंतरी आमचे विषय हे ऐकावे लागतात, ते मार्गी सुद्धा तिथं लावावे लागतात. तसंच कोऑपरेटिव्ह सेक्टरचं आहे. आपल्या या गृहनिर्माण या विषयामध्ये आपण जर बघितलं तर अनेक चॅलेंजेस आहेत. रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे. खरं तर आम्ही आता बोलत असताना आम्हाला सांगितलं की 6 महिने ते 7 महिने एखाद्या बिल्डिंगला रिडेव्हलपमेंट प्लॅन मंजूर करण्यासाठी तिथं लागतात. खरं तर फारच कमी लागतात असं मला वाटतं. फार जास्त मी बाकी इतर लोकांशी जेव्हा बोललो तेव्हा मला त्यांनी सांगितलं की आम्हाला 2-2 वर्षाचं प्लॅनिंग करावं लागतं. पण या आपल्या संस्थेचं म्हणणं आहे की आमची सोसायटी पूर्वीपासून असेल आणि 51% जास्त लोकांनी ठरवलं की आता रिडेव्हलपमेंट करायचं, तर सरकारकडनं एक अशी योजना केली गेली पाहिजे की आम्ही आमचे प्लॅन दिले आणि जर सगळे काही अप्रुव्हल ज्या लागतात आमच्याकडनं त्या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर काही दिवसातच आमचा प्लॅन हा अप्रूव्ह झाला पाहिजे. ही तुमची जी मागणी ती फार महत्त्वाची आहे. पण काय आहे की ब्युरोक्रेसी म्हणजे ज्याला आपण म्हणतो रेड टेपपणा, त्यांना हेच वाटतं की फाईल आमच्याकडे आली पाहिजे. मग या टेबलवरनं त्या टेबलवर, त्या टेबलवरनं त्या टेबलवर, म्हणजे प्रत्येक टेबलला एक वेगळी प्रकारची किंमत असते. काही चांगले अधिकारी, बहुतांश अधिकारी चांगले असतात, पण काही अधिकारी असे असतात की त्यांना काही अपेक्षा असते. पण तुम्ही हा जो मुद्दा मांडलाय म्हणजे तुम्हाला चॅलेंजेस आहे रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत, कारण बऱ्याच ठिकाणी बिल्डिंग ह्या जुन्या झाल्या. बिल्डिंग जुनी झाली तर मग पाऊस आला तर ती गळते, कारण 30 ते 40 वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या बिल्डिंग खूप मोठ्या आहेत. तिथं लिफ्ट असेल, जुनी काळातली, नाही तर कदाचित लिफ्ट नसतात, त्या लावाव्या लागतात, त्याचा मेंटेनन्स, मग कुठेतरी कलर सातत्याने आपल्याला करावं लागतं. पार्किंगचा विषय, पूर्वी प्लॅनिंग केलं असेल, अरे जास्तीत जास्त माणूस एक गाडी घेऊ शकतो, पण आज जर आपण बघितलं तर एकाच घरात 4-4 गाड्या आहेत. मग आज पार्किंग तिथं पुरत नाही, पाण्याची अडचण आहे. कारण का पूर्वी आपण जास्तीत जास्त बकेटमध्ये पाणी घेत होतो, पण आज जर आपण बघितलं सगळीकडे शॉवर आणि टब झालेले आहेत. आणि मग हे जे काही मॉडिफिकेशन आपल्या सोसायटीमध्ये तिथं असणाऱ्या राहणाऱ्या लोकांनी केलं, त्याच्यामध्ये ज्या काही आता डिमांड वाढत चाललेल्या आहेत, त्याचा प्रेशर हा या कोऑपरेटिव्ह सोसायटीजवर खूप मोठ्या प्रमाणात, ज्या जुन्या आहेत, ज्या नवीन आहेत, त्यांना ती अडचण तिथे येणार नाही. त्यामुळे या सगळ्या विषयावर आपल्याला येत्या काळामध्ये काम करावं लागेल. मालमत्ता कर, पाणी पुरवठा, वाढते देखभाल खर्च, हे जे काही आपल्या सगळ्यांचे मुद्दे आहेत ते नक्कीच महत्त्वाचे आणि त्याच्यावर सरकारकडनं सुद्धा, आणि सरकार जेव्हा काम करत असते तेव्हा विरोधकांनी सुद्धा त्या गोष्टीसाठी पाठिंबा देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे जे काही तुमचे महत्त्वाचे विषय उद्या अधिवेशनामध्ये घ्यायचे असेल तर आम्हाला सांगा, आम्ही सुद्धा ते घेऊ आणि सरकारशी तुम्ही डायरेक्ट तिथं बोलू शकता. पण ह्या सगळ्या गोष्टी तिथं मार्गी लागल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्याचा पाणी टंचाईचा फार मोठा विषय आहे. मला अजून आठवतं, आदरणीय अजितदादांबरोबर मी पिंपरी चिंचवडच्या प्रचारामध्ये होतो.
प्रचारामध्ये चर्चा होत असताना त्यांनी म्हणजे तिथल्या काही कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं पाण्याची खूप मोठी अडचण आहे. मग आता आम्ही व्यावसायिक क्षेत्रातला असल्यामुळे आम्ही गणित करत बसलो, म्हणजे मी आता मग त्याच्यात मला काही लोकांनी सांगितलं की फेब्रुवारीपासूनच किमान पिंपरी चिंचवड पुणे वेगळंच म्हणजे 5 ते 6 टँकर पाणी एका सोसायटीला तिथं आपल्याला घ्यावं लागतं. आता समजा फ्रिक्वेन्सी आपण बघितलं तर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढते, पण ॲन्युअल आपण ॲव्हरेज घेतलं तर दिवसाला 1 टँकर आपल्याला लागू शकतो. आणि करीबन 6000 सोसायट्या ह्या आपण पिंपरी चिंचवडमध्ये घेतल्या तर दिवसाला आपल्याला 6000 टँकर तिथं लागतात. आणि एका टँकरला माझ्या अंदाजाने 1000 रुपये लागतात. मला माहीत नाही आताची किंमत काय, कदाचित उन्हाळ्यामध्ये ती वाढत असेल. तर मग 6000 गुणिले 1000 जेव्हा करतो म्हणजे 6000 सोसायटी पिंपरी चिंचवड गुणिले 1000 पर टँकर, म्हणजे तुमच्या घरामध्ये प्यायचं पाणी आणि आंघोळीचं पाणी हे जर पाईपमधून आणि सरकारकडनं महानगरपालिकेकडनं येत नसेल, सोसायटी म्हणून तुम्ही एकत्रित येऊन काय सुरू करता तर टँकर सुरू करता. मग प्रत्येक दिवसाला पिंपरी चिंचवडमध्ये तिथे असणाऱ्या नागरिकांचा खर्च फक्त टँकरवर जो अतिरिक्त आहे तो आहे 60 लाख रुपये. आणि दर वर्षाला आपण काढलं तर 18 कोटी रुपये, आणि दर वर्षी आपण काढलं तर दर महिन्याला आपण काढलं तर 18 कोटी, आणि दर वर्षाला आपण काढलं तर 215 कोटी रुपये तिथं आहे. म्हणजे 5 वर्षामध्ये पिंपरी चिंचवडच्या तुमच्या सोसायटीने फक्त पिण्याच्या आणि आंघोळीच्या पाण्यासाठी टँकरसाठी ते सुद्धा 1 टँकर दिवसाला जर आपण पकडला तर करीबन 1000 कोटी रुपये तिथे दिलेले आहेत. त्यामुळे हे सगळे विषय महत्त्वाचे. कधी कधी काय होतं, आपण म्हणतो की अरे बिल्डिंग आता नीट करायची आहे, आणि बिल्डिंग नीट करत असताना आता आपल्याला बांधायची आहे, पर स्क्वेअर फीट आपल्याला 1000 रुपये खर्च. बस आपण कॅपिटल खर्चाबद्दल जास्त बोलतो. अरे पण कॅपिटल खर्चाबद्दल तुम्ही जेव्हा जास्त बोलता तेव्हा तुमच्या ऑपरेटिंग कॉस्टबद्दल सुद्धा तुम्ही बोलला पाहिजे. म्हणजे जसं की लाईट आहे, इतर काही गोष्टी असतील, ठीक आहे, लाईट वगैरे गोष्टी आपण आपल्या लेवलवर पे करत असतो, पण मग प्यायचं पाणी, मग त्याच्यावर आपल्याला मार्ग काढता येईल का? जसं की ब्ल्यू रूज सोसायटी म्हणून आहे आपल्या हिंजेवाडीमध्ये, आम्ही त्यांच्यासाठी लढतोय. 25,000 लोक एका सोसायटीमध्ये राहतात आणि मग त्यांना पाणी मिळत नाही. आता आम्ही त्यांचा विषय तिथं मार्गी लावतोय, पण त्याच्यासाठी सरकारने 60 कोटी रुपये मागितले. आम्ही म्हणतो 10 कोटीमध्येच तुम्ही तिथं करा. मग तो विषय तो सगळ्यांसाठी का महत्त्वाचा आहे? कारण टँकर परवडत नाही, आणि जे काही पाणी येतं ते खराब क्वालिटीचं असेल तर त्याच्यामुळे आरोग्य पण लोकांचं नीट राहत नाही. त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत काम करत असताना अडचणी ह्या आत्तापर्यंत वेगळ्या असतील, पण जसं जसं पॉप्युलेशन ग्रोथ होते, जसं इथं कंजेशन मोठ्या प्रमाणात वाढतंय, जसं या जगात आपल्या या सुंदर अशा शहराचा ट्रॅफिकच्या बाबतीत कितवा नंबर येत असेल हे जर आपण बघितलं तर आपल्या या जगात आपला 6वा नंबर येतो. म्हणजे वर्षभरात आमचा अंदाज आहे की आपण करीबन 6 दिवस गाडीत असतो. मग उद्या जाऊन सरकारबरोबर बोलत असताना तुम्ही सोसायटीचे प्रमुख म्हणून, त्याच्याबरोबर प्रायव्हेट काही डेव्हलपर्स, आपले MIDCचे लोक, IT वाले लोक, इतरही सर्व विरोधातले सत्तेतले लोक एकत्रित बसून जे काही शहरं आहेत त्या शहराचा उद्याचा विकास आराखडा करत असताना, ज्याच्यामध्ये आपल्याला मेट्रो किती लागतील, आपल्याला रस्त्याची परिस्थिती काय लागेल, आपल्याला गार्डन्स किती लागतील, मला असं वाटतं की तुम्ही काम करत असताना फक्त आपल्या सोसायटीबद्दल विचार न करता आपल्याला एक वेगळा प्लॅटफॉर्म जर तयार करता आला, प्लॅटफॉर्मवर सगळ्या लोकांना तुम्ही इन्व्हॉल्व्ह करा, तुम्ही का प्रतिनिधित्व करा. कारण का सगळ्यात मोठी ताकद जर आपण बघितली तर तुमच्या या संस्थेची ताकद आहे, कारण तुम्ही 3-3.5 कोटी लोकांना तिथं प्रतिनिधित्व करता. त्यामुळे तुम्ही पुढाकार घेतला, बाकी लोकांना त्याच्यामध्ये आलं तर मला असं वाटतं की प्रत्येक शहर म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल, तुमचं अमरावती असेल, अजून इतर शहरं आराखडा बनत असताना तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये मोठं काम हे करू शकता. त्याच्याचबरोबर डिजिटल विषयांवर काम करावं लागेल, पण तुम्ही तर ते काम सुरूच केलंय. त्याच्याचबरोबर इतरही काही महत्त्वाचे विषय, पण हे करत असताना सहकार आणि युवा यांना जोडणं फार महत्त्वाचं आहे, आणि ती सुरुवात तुम्ही सर्वांनी तिथं केली. त्यामुळे शरद पवार साहेब नेहमी सांगायचे, सहकार टिकायचं असेल तर त्यात नव्या पिढीचा सहभाग वाढला पाहिजे. आता तो तुम्ही कसा करू शकता? जसं क्रीडा म्हणून एक संस्था आहे, ती डेव्हलपरची संस्था आहे. त्या संस्थेमध्ये आम्ही जेव्हा जातो बोलायला तेव्हा तिथं हजारो युवा पिढी असते, मुलं असतात आणि मुली असतात, आणि ते व्यावसायिक असतात, बिझनेसमन असतात. त्यांना बिझनेसमन म्हणजे आई वडील बिझनेस बघतात, आता आम्हाला बिझनेसमध्ये यायचं आहे. मग एक क्रीडा आहे
हे डेव्हलपरचं एक मोठी संस्था आहे. त्याच्या जर 2-3 हजार मुलं तिथं चर्चेसाठी येत असतील, नाहीतर जैन समाजाची एक संस्था आहे, सुंदर संस्था आहे, आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा अशा काही विविध युवांसाठी कार्यक्रम घेतले जातात, त्यात हजारो मुलं येत असतील. मला असं वाटतं की ते आहेतच, पण त्यांची जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये हजारो लोक चर्चेसाठी तिथे येतात. त्यामुळे एक तर महत्त्वाचा मुद्दा आहे, लोकशाहीसाठी महत्त्वाचा आहे, सोसायट्या जीवन संलग्न आहेत. पण मग मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये थोडंसं कुठेतरी युवा येतील याच्यासाठी जरा हॅपनिंग, म्हणजे मी म्हणत नाही म्युझिक कॉन्सर्ट वगैरे घ्या, पण काहीतरी या युवांना मुलांच्या आयडिया तुम्ही सहभागी का, मुलांना तुम्ही विचारून अजून आपल्याला काय करता येईल हे बघता येईल का, CAs प्रोफेशनल्स या लोकांना सुद्धा इन्व्हॉल्व. पण तुम्ही पहिली स्टेप घेतली युवांना जोडायची, आणि कदाचित महाराष्ट्रामध्ये ही पहिली स्टेप असेल जिथं युवांना तुम्ही आता अप्रोच करता. युवा म्हणून आपलं अभिनंदन करतो. आणि मग येत्या काळामध्ये बरंच काय आपल्याला करायचं आहे, ते आम्ही सर्वजण एकत्रित राहून करू. विजन तुमचं जे आहे ते महत्त्वाचं आहे, ते घेऊन तुम्ही सर्वजण पुढे चाललाच आहात. आणि या कार्यक्रमाला आम्हा सगळ्यांना इथं बोलवलं त्यासाठी मी मनापासून आपल्या सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो. आणि त्याच्याचबरोबर आता मी बोलल्यानंतर सचिन भाऊ बोलतील, त्यांचे अनुभव हे खूप मोठे आणि चांगले आहेत, त्यांना बरेच प्रश्न तुम्ही तिथं विचारू शकता. पुढे एका कार्यक्रमाला मला जायमुळे मला थोडीशी आपल्या सगळ्यांची रजा घ्यावी लागेल, पण एक सुंदर कार्यक्रम तुम्ही हा जो केलेला आहे आणि तुमची ताकद ही खूप, त्या ताकदीचा उपयोग तुम्ही लोकांना सेवा देण्यासाठी करत आहात. सातत्याने पटवर्धन साहेबांना विचारल्यानंतर तुमचे सगळी जी बॉडी आहे ती या सरकारमध्ये असणाऱ्या विविध नेत्यांना तिथं भेटत असते, चर्चा करण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असते. शेवटी पद मिळाल्यानंतर पदाला न्याय देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सर्व आपण पदाधिकारी त्या पदाला न्याय देत आहात, या विभागाला न्याय देत आहात, या कोऑपरेटिव्ह सेक्टरला न्याय देत आहात. ती खरंच तिथं महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पटवर्धन साहेबांची आणि तुमच्या सगळ्यांची आमची ओळख आहे, आज नाही पण कधीतरी टाइम का, जो वो टाइम आएगा जब भी हम पावर में रहेंगे, आप जो भी बोलो वो बहुत इनोसेंटली और प्रामाणिकपणे हम करेंगे, असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. नमस्कार.